पहिल्यापासून काय करायचे, ते स्टार्टवर क्लिक करून काय म्हणायचे, ते इरावर क्लिक केलं की ते ऑटोमॅटिक येईल इरा लाईव्ह. ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं की ते यस वरती क्लिक करा. इथे हे पूर्णपणे सगळ्या सिस्टीम चेक होतील आणि ते अशा प्रकारचे टिक मार्क्स येतील. ते कंप्लीट झाले की ते प्रोसीड बटन ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्या प्रोसीड बटनवरती क्लिक करायचंय. प्रोसीड बटनवर क्लिक केलं की तो तुम्हाला तुमच्या लॉग इन विंडोवरती घेऊन जाईल. ठीक आहे, आणि इथे मी जो तुम्हाला आता युजर नेम दिलेला आहे तो युजर नेम इथे टाकायचा. ॲज इट असाच्या असा टाकायचा. ठीक आहे, जसा तुमचा असेल त्याप्रमाणे. मी त्या फॉर एक्झाम्पल हा घेतलाय तर याच्याप्रमाणे झाला पाहिजे. हे ॲडचं साईन आहे हे लक्षात घ्या, आणि हे शिफ्ट दाबून 2 दाबलं की टाईप होतं. कारण ते काय 2 या अंकाच्या वरच्या बाजूला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे कीबोर्डवरच्या कीवरती जर वरती लिहिलेली अक्षरं पाहिजे असतील तर कुठली की दाबून घ्यायचं, शिफ्ट की दाबून घ्यायचं. ठीक आहे, आणि इथे काय म्हणणार मग आता नेक्स्ट. इथं जर समजा तुम्ही चुकीचं टाईप केलं, समजा इथे मी काहीतरी असा नंबर टाकला आणि नेक्स्ट केलं, तर मला ऑटोमॅटिकली इथे युजर नॉट फाउंडचा मेसेज येईल. असं आलं की समजून घ्यायचं तुमचं टाईप करताना जे अपेक्षित तिथे स्पेलिंग तुम्ही नीट केलेलं नाहीये, त्यात काहीतरी मिस्टेक आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही करेक्ट केलं, नेक्स्ट केलं की ते पुढे जाणारच आहे. ठीक आहे, इथे तो तुम्हाला काय विचारेल, पासवर्ड विचारेल. युजर नेम आणि पासवर्ड तुमचा सेम आहे, त्याचप्रमाणे तुम्ही इथे टाका. जर तुमचा पासवर्ड टाईप केलेला तो बरोबर आलाय की नाही याची तुम्हाला जर शंका येत असेल तर खात्री करण्यासाठी इथे या बटनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला तो लगेच दाखवेल. ठीक आहे, कारण पासवर्ड हा कसा, ते असं का दाखवलं जातं तर पासवर्ड हा ऍक्च्युली मास्कच्या स्वरूपात असतो. पासवर्ड द्यायचा आहे कशासाठी, समोरच्याला आपलं लॉग इन ऍक्सेस करता येऊ नये म्हणून. आणि इथं जर टाईप केलेलं जर दिसलं तर उपयोग आहे का काय, म्हणून कधी कुठल्याही याचा पासवर्ड हा शक्यतो मास्कमध्येच असतो. आणि इथे लॉग इन वरती क्लिक करा. करेक्ट तुमचं पासवर्ड आणि हे टाकलं की ऑटोमॅटिक तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल. ठीक आहे, ज्यांचा फक्त MSCIT चा कोर्स आहे त्यांना इथे फक्त MSCIT दिसेल. ज्यांचं MSCIT सोबत टायपिंग पण आहे त्यांना इथं टायपिंगचं पण दिसेल. ठीक आहे, ज्याचं जसं असेल त्याप्रमाणे त्याला ते दिसणार आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही तुम्हाला इथे टॅब दिसतील. त्यानंतर हे तुमचं लॉग इन झालं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये पहिलं चेक करायचं आपल्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का. ठीक आहे, त्याच्यानंतर फोटो आपलाच आहे का हे तुम्ही तुमच्या लेवलवर चेक करायचं. नंतर नाही जागं व्हायचं. याला एक लिमिट असतं, त्या लिमिटच्या आत तुम्ही मला जर सांगितलं तर मी त्याला एडिट करू शकतो. ठीक आहे, तर तुम्ही त्यापेक्षा तुम्ही तुमचं लॉग इन एडिट लास्ट डेटची वाट बघायची गरज नाही. तुमचं लॉग इन केले, तुम्ही तुमचं चेक करा. नावात काही एरर असेल, काही स्पेलिंग इकडे तिकडे झाले, शक्यतो होत नाही, पण झालं तर तुम्ही मला सांगा, त्याप्रमाणे आपण ते एडिट करून करूया. फोटो पण आपला स्वतःचा आहे का ते पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली इथे तुम्हाला एनरोल कोर्सेसमध्ये MSCITचा जो कोर्स आहे ते इथं दिसतो, आणि इथे स्टार्ट लर्निंग आणि गो टू कोर्स नावाचे 2 ऑप्शन दिसतात. यातलं गो टू कोर्स वरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला इथे खाली तुमच्या सिलेबसचं पण दिसतं आणि ते मार्क रिपोर्ट दिसतो. काय दिसतो, मार्क रिपोर्ट. मी मागाशी तुम्हाला काय सांगितलं, इराला आपल्याला 50 मार्क आहेत. त्या 50 मार्कापैकी तुम्हाला आज किती मार्क मिळाले बाबा हे तुम्ही दररोजच्या दररोजही पाहू शकता. तुम्हाला जर इच्छा असेल की मला आज किती पडलेत पाहायचंय तर तुम्ही इथे गो टू कोर्स मध्ये जाऊन इथे मार्क रिपोर्ट मध्ये पाहू शकता. आता आपण फर्स्ट लॉग इन मध्ये केले, इथं कुठल्याही प्रकारचं दिसत नाहीये. मी आज तुम्हाला एक सेशन सोडून दाखवणार आहे, मग त्याच्यात इथं कसं ते चेंज होतं, लगेच मार्क अपडेट होतात, ते पण तुम्हाला मी दाखवेल. लक्ष झालं. गो टू कोर्सचा उपयोग काय आहे, तुम्हाला तुमचं स्वतःचं दररोजचं काय पाहता येतं, स्टेटस पाहता येतं मार्कांचं. ठीक आहे, आता इथं आपल्याला लर्निंग स्टार्ट करायची. इथे तुम्ही काय म्हणायचं, स्टार्ट लर्निंग. स्टार्ट लर्निंग केलं की ऑटोमॅटिक तुम्ही काय होणार, असं इराच्या विंडोमध्ये येणार. ठीक आहे, आता इथे आलं तर डाव्या बाजूला पाहिजे लिहिलेलं सेशन 1, सेशन 2, सेशन 3, बरोबर. असं तुम्ही हे जर खाली सरकून पाहिलं तर इथं तुम्हाला दिसेल सेशन 50. ओके, असे टोटल 50 सेशन्स आहेत. आणि मी तुम्हाला मग असे काय सांगितलं, इरा किती मार्कांना आहे, 50 मार्कांना. याचा अर्थ काय झाला, एका सेशनला 1 मार्क आहे. ठीक आहे, आता हे जे सेशन्स आहेत हे सेशन शक्यतो दररोज 1 सोडवायचं आहे. किती सोडवायचे, 1. ठीक आहे, आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 2 सोडवता येतात. पण काही गडबड करायची नाही, आपल्याला समजून घेऊन शिकायचं, हे लक्षात ठेवा. नुसतं टास्क कंप्लीट करायचं म्हणून करू नका, हे लक्षात घ्या. तुम्ही प्रॉपरली नीट मी सांगतो त्याप्रमाणे केलं तर तुमच्या दोन्ही गोष्टी होतील. तुम्हाला समजेल पण, म्हणजे नॉलेज पण मिळेल, आणि तुमचं टास्क बी कंप्लीट होईल. काही जण काय करतात, चला सांगितलं इराच्या मार्गाने पटापट इरा सोडवून टाकतात. सोडवल्याने
प्रॉब्लेम काही नाहीये. पण काय होतं, ज्या स्टेपनी आपण चाललोय, ज्या स्टेपनी मी तुम्हाला सांगतो त्या स्टेपनी तुम्ही जर चालला तर तुम्हाला काय होईल, समजून तुमचं कम्प्लिशन होईल. नाहीतर मी सांगतोय आणि तुम्ही माझ्या पुढे पळताय नुसतं कम्प्लिशन करण्यासाठी, तर त्याने काय होईल, तुमच्याकडनं काही छोट्या छोट्या चुका पण होतील. जर बरोबर केलं तर वेल अँड गुड, पण जर काही चुका झाल्या तर तुमचं विनाकारण नुकसान पण होऊ शकतं. त्याच्यापेक्षा तुम्ही दररोज त्या पद्धतीने सांगा. इथं मी तुम्हाला दररोज एक सेशन कसं सोडवायचं ते दाखवील, त्याप्रमाणे तुम्ही हे करा. ठीक आहे. आणि हे सेशन्स मी तुम्हाला ऍपमध्ये पण देईल, म्हणजे तुमच्याकडनं तुम्हालाही परत हे करायला, समजून घ्यायला अडचण येणार नाही. त्यासाठीच मी रेकॉर्ड करतोय. ठीक आहे, लक्ष झालं. आता इथे तुम्ही आलात की इथे सेशन दिसेल आणि त्या प्रत्येक सेशनमध्ये एक एक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत आहेत आणि त्या समजून घेऊन त्याच्यानुसार प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची. ठीक आहे. आता हे सेशन सोडवताना आपल्याला इथे लँग्वेज नावाचा ऑप्शन दिसतोय पहा. ठीक आहे. आता इथे लँग्वेज 3 आहेत, इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे. तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये सोडवावं हा पूर्णपणे तुमचा राईट आहे. असं कुठलंही बंधन नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवलं पाहिजे किंवा मराठीतच सोडवलं पाहिजे किंवा हिंदीतच सोडवलं पाहिजे. तुम्हाला जी भाषा कळते, तुम्हाला ज्या भाषेत वाटतंय त्या भाषेत तुम्ही ते सोडवू शकता. ठीक आहे. आणि असंही करता येतं, थोडं त्याच्यामध्ये समजा 10 प्रश्न आहेत तर त्यातले 2 प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवले, 2 हिंदीत सोडवले, 2 मराठीत सोडवले, नो प्रॉब्लेम. असं काही नाही की तुम्ही इंग्लिश घेतलं म्हणजे इंग्लिशातच मध्ये सोडवलं पाहिजे, मराठी घेतलं म्हणजे मराठी. याचा हेतू एवढाच आहे, तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेत तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. आणि याच्यात असं काही नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवले की तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट आहे, मराठीत सोडवल्यावर वेगळं सर्टिफिकेट आणि मार्क वेगळे आहेत. बऱ्याच जणांना समजतं मी इंग्लिशमध्ये कम्प्लीट केलं, कुठल्या लँग्वेजमध्ये कम्प्लीट केलं हा विषय महत्वाचा नाही. महत्वाचं काय आहे, किती समजून आणि बरोबर केलं, हा सगळ्यात महत्वाचा त्यात मधला रोल आहे. त्यामुळे लँग्वेज तुम्ही कुठलीही वापरू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा स्विच पण होऊ शकता. असं काही नाही की इथं सुरुवात केली इंग्लिशमध्ये, नाही कळालं तर तुम्ही मराठीत पण ते करू शकता. ठीक आहे. फक्त काय विषय, जे काही प्रश्न सोडवायचा आहे तो काय सोडवणं गरजेचं आहे, करेक्ट सोडवणं गरजेचं आहे, बस. बाकी याच्यात दुसरा काही विषय नाहीये. समजलं. आता इथे आपण समजा आता इंग्लिशमध्ये केलं तर इथे इंग्लिश लँग्वेज दिसेल बा. इंग्लिश केलं, इथं आपल्याला इंग्लिश लँग्वेज दिसते. यावर तुम्ही क्लिक केलं की इकडे इंग्लिश लँग्वेज आपली चालू होते आणि इथे आपल्याला ऑरेंज कंटेंट दिसायला लागलं बा. यात हे सगळ्यात महत्वाचं आहे, ऑरेंज कंटेंट. हे दिसतंय ना रंग, याला ऑरेंज रंग म्हणतात, माहिती ना सगळ्यांना. ह्या ऑरेंज रंगाला मार्क्स आणि सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आणि हे सिक्वेन्स आहे म्हणजे काय, पहिलं ऑरेंज कंप्लीट झाल्याशिवाय दुसऱ्या ऑरेंजकडे जाता येत नाही. म्हणजे तुम्ही म्हटलं, मगाशी म्हटलं 50 सेशनला 50 मार्क आहे, एखादा असा हुशार असेल चल मी 50चे 50 आज सोडवून टाकतो, तसंही होत नाही. एक फार फार तर एका दिवशी 2 सेशन सोडवता येतात. 2 सेशन सोडून झाले की ते इरा सांगतं, बाळा आजचा कार्यक्रम तुझा संपलेला आहे, तू निवांत घरी जा, उद्या परत फ्रेश माइंडनी ये. असं नाही सांगत, पण अर्थ सांगतोय मी त्याचा असा आहे. ठीक आहे. लक्षात आलं. म्हणजे याच्यात ते पण रिस्ट्रिक्शन टाकून ठेवलेत की तुम्ही टप्प्याटप्प्याने शिका, एकदम खायचा प्रयत्न करू नका. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण दररोज एक एक सेशन सोडू आपली एकदम एप्रिलमध्ये, आणि आपल्याला हे कम्प्लीट करायचा इरा, त्यासाठीची लास्ट डेट आहे 30 मार्च. म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ठीक आहे. आज तारीख किती आहे, 20 जानेवारी. म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे अजून सोडवायला. एक एक सेशन जर सोडवलं तर 50 दिवसात आपलं सुटणारच, बरोबर की नाही. किंवा जे सोपे असतील त्या दिवशीच मी सांगेल चला आज आपण 2 सेशन कंप्लीट करून टाकूया, म्हणजे आपल्याला एक्झामच्या तयारीसाठी सुद्धा परत वेळ राहू शकतो. म्हणजे आपण ते प्लॅनिंग व्यवस्थित करतो, फक्त मी सांगतो त्याप्रमाणे करा. ठीक आहे. आता इथे आलं ना तर इथे पहा, पहिलं याच्यावरती क्लिक केलं की काही कंटेंट हे ऐकायचं कंटेंट आहे. ठीक आहे. त्यात व्हिडिओ आहे. Hello and welcome to MSCIT. Now that you have taken admission, आवाज कमी जास्त we know करण्यासाठी you must be excited to start your learning journey, right? अशा पद्धतीने आवाज We are also equally happy to have you here. आता हे सांगतंय Let's explore the world of computers and इंग्लिश मध्ये smartphones. चाललंय असं तुम्हाला वाटलं Let's acquire तर तुम्ही लगेच skills इकडे to काय become करा, a part of the इंग्लिश ऐवजी IT काय म्हणा, world. मराठी. By the time जसं मराठीवरती क्लिक करणार इकडे लगेच मराठीमध्ये होणार. एकदम रिअल टाइम आहे, पटकन लगेच चेंज होईल. आता तुम्ही क्लिक करा. नमस्कार, आपल्या MSCIT भाषेत मध्ये बोलायला. आपले काय स्वागत आहे. issue? आम्हाला माहिती आहे की नव्याने प्रवेश ज्याला घेतल्यावर जी भाषा तुम्ही कळते तुमचा त्याने शैक्षणिक ती वापरा. प्रवास सुरू तुम्हाला इंग्लिश करण्यासाठी छान कळत नक्कीच असेल, उत्सुक इंग्लिश वापरा. आहात, बरोबर? कळत तुम्ही नसेल इथे तर आल्याचा अट्टहास आम्हालाही करू नका. तितकाच आनंद शेजारच्याला झालाय. दाखवण्यासाठी चला, मी इंग्लिश मध्ये कम्प्युटर्स आणि एक्सपर्ट आहे, मी इंग्लिश स्मार्टफोन्सचे मध्ये जग ऐकणार. एक्सप्लोर करूया. मी
पहिल्यापासून चला, सांगतो, IT बसमध्ये विश्वासात शेजारी भाग कोण बसले त्याच्याशी बनण्यासाठी घेणं नाही लागणारी आपल्याला. कौशल्ये आपलं आत्मसात तिकीट करूया. आपण काढायचं, तुमचा आपला स्टॉपवाला MSCIT चा आपण उतरून अभ्यासक्रम जायचं. पूर्ण होईल त्यामुळे तोपर्यंत शेजारच्याची तुम्ही चिंता नाही. कम्प्युटर, शेजारच्याला इम्प्रेशन स्मार्टफोन आणि वाटण्यासाठी इतर लास्ट स्मार्ट ऑफ तिकीट उपकरणे काढतो का आपण? आत्मविश्वासाने वापरण्यास सक्षम व्हाल. माझ्याकडे तुम्ही पैसे भरपूर अभ्यासक्रमात आहेत, 10 जसजशी रुपयाचे प्रगती नाही मला कराल 50 रुपयाचे तसतशी तिकीट द्यायचं तुम्ही करतो नवीन का? कौशल्य 10 रुपयाचे आत्मसात 10 रुपयाचे करा काढायचे. आणि तुम्हाला आपली गरज आधीपासून ओळखून माहिती आपण असलेल्या वागायचं. गोष्टी सुद्धा ठीक आहे? अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. तुमचा स्वतः विषयीचा आदर आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतेविषयी ठीक आहे? अधिक आणि भरोसा हे- वाटेल. हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे हा ऐकून कोर्स झाला. तुम्हाला IT आता कौशल्य 4 मिनिटाचा मिळवण्यात व्हिडिओ मदत असेल. करेल. त्याचा टाइमिंग एवढेच दिसतो नाही किती तर मिनिटाचा तो त्यामुळे व्हिडिओ आहे. तुम्हाला स्वतःविषयी त्याच्यानुसार ते अधिक complete विश्वास करायचं. वाटू complete लागेल. झालं की ऑटोमॅटिक या कोर्सच्या शैक्षणिक मध्ये होतं. प्रवासात ग्रीन 12 झालं पिलर्स आहेत. की मग तुम्ही प्रत्येक पायरीवर एका या वेगळ्या सेशनवरून पुढे विषयावर जाणार. लक्ष केंद्रित तिथे केलं जा. जाईल जे ठीक आहे. तुम्हाला आता हे जे 21व्या ऐकण्याचं आहे, शतकात वाढण्यास याच्यात मी वेळ आणि वाया टिकून घालवत नाही. राहण्यास ज्यांनी उपयोगी सोडवले पडेल. त्याच्या सेशन मध्ये बेसिक जाऊन तुम्हाला कम्प्युटर दाखवतो अँड कसं स्मार्टफोन करायचं. स्किल्स ठीक आहे? या हे तुम्ही ऐका ना, कारण काय मी जर हे सेशन किंवा याच्या पुढचं करायचं म्हटलं तर हे पूर्ण झाल्याशिवाय मलाही पुढे जाता येणार नाहीये. त्यामुळे मी हे स्किप करतो. तुझं लॉग इन सांग रे. तुझं सेशन झालंय ना? AR हा तू सांग, मला स्पेलिंग नको सांगू, सांग. हा हा मग असं म्हण ना KRU. 1709 KRUSHNA. तुझं असंच आहे का पण स्पेलिंग याच? नक्की ना? ठीक आहे. बरं, इथे तुम्ही आता गो टू कोर्स वरती क्लिक करून याचा दाखवतो स्कोअर काय आहे. यांनी 100% चुका केलेल्या असतील मला माहिती, कारण हा न ऐकता पुढे पळतोय. यावर क्लिक केलं, याचे 17 सेशन झाले. म्हणजे याला मार्क किती मिळाले पाहिजेत? त्याला मार्क किती मिळालेत बघा. कळतंय? अजून तर 50 पर्यंत जाणार आहे. 17 सेशन मध्ये त्यांनी मार्क घालवलेले. असा प्रॉब्लेम तुमचा होऊ देऊ नका. ठीक आहे. आता इथे तुम्ही आलात सेशन 1 आणि हे सेशन कंप्लीट झाले की ऑटोमॅटिक असे ग्रीन मध्ये येतात आणि एकदम परफेक्ट जसं आपण सोशल मीडियाशी रिलेटेड आहे तसं आहे पहा. कंप्लीट झाले की ब्ल्यू टिक येते. मेसेज वाचलाय ब्ल्यू टिक येते ना, तसं कंप्लीट झालं की ब्ल्यू टिक येते. ज्याचं कंप्लीट नाही झालं त्याच्या पुढे ह्या तुम्हाला मिळालंय पण तुम्ही अजून केलं नाही, म्हणजे जरा थोडंसं रिलेट व्हावं अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण आज सेशन 1 पाहू, त्याप्रमाणे तुम्ही करायचं. आता याच्यातलं जे जे ऑरेंज असेल ते तुम्ही ऐकून घ्यायचंय. हे तुम्हाला कळालं इथपर्यंत सगळ्यांना. त्याच्यानंतर इथे हे जे बाण दिसतात ना याच्याकडे लक्ष ठेवायचं. याच्या आत जे असेल ना ते कम्प्लीट करणं आपल्याला गरजेचं असतं. MSCIT हे मध्ये झाल्यानंतर आपले हे स्वागत झाल्यानंतर हे यांनी आहे. आम्हाला ऐकल्यामुळे हे माहिती ग्रीन आहे झालेलं की आहे. नव्याने प्रवेश आता याच्यातलं घेतल्यावर मार्क तुम्ही कुठे आहेत तुमचा शैक्षणिक आणि प्रवास कसे सुरू मिळवायचे ते करण्यासाठी आपण पाहू. नक्कीच तेव्हा इथे उत्सुक तुम्ही आहात, गेलात बरोबर? इथे प्रत्येक याच्यात आडवं याच्यावरती क्लिक करून पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आजचे जे सेशन आहे हे सेशन कशावरती रिलेटेड आहे? बेसिक कॉम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स पासून. ठीक आहे. आता स्मार्टफोन म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे पण तुम्ही त्याला काय म्हणता? फक्त फोन. आजपासून त्याला स्मार्टफोन म्हणायला किमान सुरुवात करा. त्या स्मार्टफोनमध्ये बरेचसे काही फीचर्स आहेत. ते फीचर्स कुठले चांगले आहेत काय आहेत त्याही गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आता हे स्मार्टफोन मध्ये काय आहे, स्मार्टफोनमुळे आपलं जीवन कसं बदललं जातं ते त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपले जीवन कसे बदलत आहेत. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्या लेवलवरती व्यवस्थित ऐकू शकता. आता याच्यात काय वेळ वाया घालवत आपण नाही. त्याचा तुम्ही वापर याच्यावरती संवाद क्लिक केलं करण्यासाठी ऑनलाईन गोष्टी स्मार्टफोनच्या काही भागांची शोधण्यासाठी ओळख. आणि इतर आता अनेक या उपयोग छोट्या छोट्या गोष्टी ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत त्यामुळे आपण या इग्नोर करूया. स्मार्टफोनच्या काही कारण भागांची ओळख. MSCIT हा कोर्स स्मार्टफोन हे अगदी मोबाईल डिव्हाइस पहिलीच्या आहे. मुलापासून ते हे प्रामुख्याने 80 तुम्हाला कॉल वर्षाच्या करणे म्हणजे आणि कोणाला टेक्स्ट ज्याला मेसेज शिकायचं पाठवणे त्याच्यापर्यंत यासारख्या मूलभूत मर्यादा गोष्टी त्याला करण्यास दिली. सक्षम करते. त्यामुळे हा डिझाईन परंतु करताना तंत्रज्ञानाच्या छोट्या छोट्या प्रगतीमुळे गोष्टींचा देखील विचार स्मार्टफोन आता केलाय की युजर्सना ज्यांना काही फक्त समजत संवाद नाहीये साधण्यापेक्षा त्यांच्यासाठी. बरेच म्हणजे ज्या काही गोष्टी करण्यास आपल्याला सक्षम माहिती आहेत करतो. त्या आपण इग्नोर करून पुढे जाऊ ते संवाद, शकतो. कोलॅबोरेशन,
मनोरंजन इत्यादीचे स्मार्टफोनची माध्यम. ओळख करून घेऊया, त्याबद्दल त्याची चला माहिती आहे. आपल्या स्मार्टफोनची त्याच्यानंतर ओळख, स्मार्टफोन ऑपरेट करतानाच्या तुमच्या मूलभूत गोष्टी, स्मार्टफोन ऑपरेट करण्याचे मूलभूत गोष्टी स्मार्टफोनचे जाणून घ्या. बेसिक नेव्हिगेशन या शब्दाचा अर्थ माहिती? स्मार्टफोन एका इंटरफेसचे ठिकाणून बेसिक दुसरीकडे जाण्याला नॅव्हिगेशन. नेव्हिगेट करणं म्हणतात. ठीक आहे. सुनीताला ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात चांगले मार्क मिळाले म्हणून तिच्या पालकांनी एक नवीन स्मार्टफोन घेऊन दिला. तिला अभ्यासाला मदत हे अज्युम केलंय की ग्रॅज्युएशनला गेली, चांगले मार्क्स पडले आणि मग बिचारीला स्मार्टफोन मिळाला. तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला त्याच्या आधीच मिळाला. होईल अशी भरपूर माहिती सतत ते मिळावी या बेसिक उद्देशाने माहिती त्यांनी दिली की तिला हे तुम्ही गिफ्ट त्याच्यावरती दिले. हे करून पहा. त्यानंतर मोबाईल बेसिक्स, चालू कधी बंद असा करणे, विचार केलाय रिस्टार्ट का करणे, की या सगळ्या तुमचा फोन गोष्टी त्यात अचानक दिल्या. बंद पडतो? त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स आपण आहेत, नुकतेच ते पण स्मार्टफोन याच्यात बद्दल सांगितले. आणि ते कसे काम करतात ठीक आहे. आणि मग हे खूप त्याच्यावर भारी आधारित होतं, हो ना. असे नॉलेज चेक, आता आपण पुढे जाण्यापूर्वी एकदा आणि त्या तपासून नॉलेज पाहूया. चेक मध्ये आपल्याला मग तुम्हाला वेगवेगळे काही प्रश्न प्रश्नांची येतात उत्तरे आणि ते द्यायला प्रश्न आपण आवडतील का? सोडवायचे असतात. त्यामध्ये मजा येईल. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा हे एआय असे जे टूल्स व्हिडिओ आहेत म्हणतो ना, तर याच्याबद्दल मी जनरली तुम्हाला आपल्या ते डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन असं देणारच की एआय आहे, टूल्स पण हे याचा फक्त ऍक्सेस टेक्स्ट तुम्हाला मध्येच ऍपमध्ये काम दिला करतात. जाईल. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही ते घरी देखील चॅट पाहू जीपीटी शकता. असेल किंवा गुगलचं जेमिनाय असेल, मी काही प्रॉम्प्ट दिल्या, मला लेटर लिहून दे किंवा मला एखादा रिपोर्ट दे किंवा मला एखादा परिच्छेद हे लिहून एआय दे, टूल्स आपण पॅराग्राफ लिहून याच्यामध्ये दे, जे निबंध दाखवलेले आहेत लिहून ना, दे. याच्यामध्ये हेक्झागॉन मध्ये सगळे एआय टूल्स चे वेगवेगळे आणि प्रकार. एआय टूल्स म्हणजे कसे आपण जे एआय टूल्स पाहणार आहे, टेक्स्ट रिलेटेड एआय टूल्स पाहणार आहे, त्याच्यानंतर इमेजशी रिलेटेड पाहणार आहे, ग्राफिक्स रिलेटेड, व्हिडिओशी, ऑडिओशी आणि अॅनिमेशन. तर त्यातला आपण चॅट जीपीटी जे ते टेक्स्ट रिलेटेड पाहतोय. अजून एक 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 पुढे 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 आपण त्या प्रकारे शिकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे MS ऑफिसचं विंडोज 10चं जे व्हर्जन आहे We त्याच्याबद्दलची hope माहिती you're याच्यामध्ये enjoying आपल्याला this दिलेली learning आहे. journey. ठीक आहे. Let's think about what we noticed when we आता entered the याच्यामध्ये विंडोज 10 म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या. किंवा विंडोज म्हणजे काय, तर विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर जसं आता तुम्ही आणि मी आहे, बरोबर. तर मी तुमच्याशी बोलतोय, आपण दोन वेगवेगळे घटक आहोत, बरोबर. मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे काय करतोय, मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय. बरं, कम्युनिकेट करण्यासाठी मी काय करतोय, कुठली तरी एक लँग्वेज वापरतोय, बरोबर. बरं, लँग्वेज कोणती वापरतोय, जी तुम्हाला समजणार आहे आणि मलाही समजणार आहे, म्हणून आपला संवाद होतोय, बरोबर की नाही. तसं कॉम्प्युटरमध्ये आणि युजरमध्ये आपल्याला संवाद करायचा असतो. आपल्याला काय काम करायचंय हे आपल्याला समजेल या भाषेत आणि कॉम्प्युटरला समजेल या भाषेमध्ये आपल्याला सांगणं गरजेचं असतं. या दोघांना कम्युनिकेट करायचं काम कोण करतं, तर ऑपरेटिंग सिस्टीम करतं. काय कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि अशी ऑपरेटिंग सिस्टीमचं विंडोज 10 हे व्हर्जन आपण वापरतोय. जसं लँग्वेज खूप आहेत, मी आता कन्नडमध्ये बोलायला लागलो, काय होईल, तुम्ही फक्त माझ्याकडे पाहाल, बरोबर का नाही. तुम्हाला समजणार आहे का, नाही समजणार. तुम्हाला कधी समजणार, तुम्हाला समजणार लँग्वेजमध्ये बोलल्यावर. तसं कॉम्प्युटरला सुद्धा आपण सांगितलेल्या गोष्टी समजण्यासाठी काहीतरी मीडिया लागतो, आणि ती मीडिया म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीम खूप साऱ्या आहेत. विंडोज, लिनक्स, युनिक्स, मॅकओएस आणि आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अँड्रॉइड. याला आपण अँड्रॉइड म्हणतो, अँड्रॉइड फोन. अँड्रॉइड फोन म्हणजे काय, अँड्रॉइड हे काय आहे, ऍक्च्युली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जसं मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं कोलगेटचं, द्या कोलगेट म्हणतो आपण टूथपेस्ट म्हणायच्या ऐवजी, सेम तसंच याला ऍक्च्युली हा स्मार्टफोन आहे, याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, अँड्रॉइड. ठीक आहे. आणि त्यात ऍप जे आहेत ते झाले थोडक्यात सॉफ्टवेअर, आणि हा जो हँडसेट आहे हे झालं आपलं हार्डवेअर. कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये या तीन गोष्टी असतात, एक हार्डवेअर, दुसरं सॉफ्टवेअर आणि तिसरं ऑपरेटिंग सिस्टीम. सॉफ्टवेअरमध्ये दोन टाईप्स येतात, ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. पण मेन या तीन गोष्टी असल्याशिवाय ते इलेक्ट्रॉनिक कुठलं गॅजेट आपण वापरू शकत नाही. तर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा ह्या गोष्टी येतात. हे कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आहेत याला म्हणायचं हार्डवेअर. कॉम्प्युटरमध्ये जे आपण वापरणार आहे, ज्याच्यात काम करणार आहे, ते झाले आपले ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि त्यांना कम्युनिकेट करण्यासाठी हार्डवेअरला आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला काम करण्यासाठी किंवा युजरला काम करण्यासाठी जे मीडिया वापरतो त्याला काय म्हणायचं, ऑपरेटिंग सिस्टीम. त्यातलं कुठलं ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहे आपण,
विंडोज. त्यातले बेसिक फीचर्स काय आहेत, कसे आहेत ते आपण पाहणारच आहे. ठीक आहे. आता हे झालं आपलं, की इथे पुढे तुम्हाला यात विंडोज 10च्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पुढे जाऊन इथे सेशन कम्प्लिशन टेस्ट कशी सोडवायची त्याच्याबद्दलची पण माहिती दिलेली आहे. ठीक आहे. Session आणि completion. मग इथे जाऊन तुम्हाला ई Hello बुक friends, आता दिलेलं आहे, की NCERT जेणेकरून चे आपल्याला book आहे दररोज ते आपल्याला e-book च्या थेरॉटिकली form मध्ये अभ्यास मिळते. कसा करता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा पूर्णपणे एक सेशनचा पार्ट असतो. ठीक आहे. याच्यात महत्वाचा विषय असतो आपला नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट. आता नॉलेज चेक कुठे होतं इथे, हे नॉलेज चेक, यावर क्लिक केलं की नॉलेज खूप चेक भारी कसे होते. सोडवावे हो ना? येत आणि इथे नॉलेज चेक नावाचा ऑप्शन असतो आणि तो ऑरेंज मध्ये असतो. ते केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाहीये. ठीक आहे. आता त्यांनी सोडवले म्हणून ग्रीन मध्ये. इथे तुम्ही गेलात तेव्हा यांनी याला का मार्क कमी पडले, सुरुवातीला यांनी 50च मार्क मिळवले, पण नंतर त्यांनी प्रयत्न करून 100 मार्क्स केले. आपल्याला पहिल्याच प्रयत्नात 100 मार्क्स मिळाले पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी हे सेशन मी तुम्हाला सोडवून दाखवतो. हे बघा, स्टार्ट वर क्लिक केलं की आता इथे तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातील. आता याच्यात 2च प्रश्न आहेत, कधी 5 असतात, कधी 10 पण असतात, 4 असतात, डिपेंड येते त्या सेशनवर. कॉम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात त्यांना तुम्ही हात लावू शकता. त्यांना एकत्रितपणे काय म्हणतात, जे मी आत्ता बोललो ते काय म्हणतात, त्यांना हार्डवेअर म्हणतात. म्हणजे याचं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, बरोबर दिलं की ग्रीन होणार. ओके. त्याच्यानंतर आहे टिंबटिंबचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो. काय, कशाबद्दल बोलत होतो आता आपण, ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बरोबर दिलं की इथे यस करायचंय. यस केलं की ऑटोमॅटिक एक्झाम आपली कंप्लीट होती. आपला कितवा अटेम्प्ट केला आपण, 7व्या अटेम्प्टला जाऊन बघितलं तर आपले मार्क्स किती झालेत, 100 पैकी 100. तेच आपल्याला सुरुवातीला जर असं व्यवस्थित सोडलं तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये दिसेल आपल्याला 100 ऑफ 100. ठीक आहे. लक्ष झालंय. नॉलेज चेक पहिल्या सेशन मधलं अतिशय कम्प्लीट आहे. पहिले 4-5 सेशन सोपे आहेत, त्यामुळे काय प्रॉब्लेम. त्यानंतर अजून एक यातलं तुम्हाला आणि याला मार्क आहेत, हे मार्क तुमचे तिकडे धरले जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आपलं याच्यामधलं सेशन कम्प्लिशन टेस्ट. कुठले सेशन, बाकी जो ऑरेंज मधलं तुम्हाला ऐकायचंय आणि हे ज्या 2 गोष्टी मी सांगतोय त्या तुम्हाला परफॉर्म करायच्यात. ठीक आहे. इथं सेशन कम्प्लिशन टेस्ट मध्ये गेलं की इथे तुम्हाला सेम तसंच दिसेल, सेशन कम्प्लिशन टेस्ट. हे बघा, हे असं झालं पाहिजे. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला 100 ऑफ 100 मार्क्स मिळाले पाहिजे. ठीक आहे. तरी पण आपण याच्यात आता पाहूया. स्टार्ट वरती क्लिक केलं, याच्यात 10 प्रश्न आले. ठीक आहे. आता हे काय काय आहे, शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण. आता हे पहा, समजा मला असं वाटलं की हे मला इंग्लिशमध्ये सोडवायचं, मी इथपर्यंत आलोय, पहिले तर आपण मराठीत सोडवलेत, तर परत इथे तुम्ही होमवरती क्लिक करा, इथे स्टार्ट वरती क्लिक करा. ठीक आहे. इथं तुम्ही याल, इथं जी लँग्वेज आहे ही लँग्वेज तुम्ही जस्ट इंग्लिश करा. इंग्लिश वरती क्लिक केलं की आता इथे मी सेशन कम्प्लिशन टेस्ट मध्ये गेलो तर मी आता स्टार्ट केलेली माझी टेस्ट मला इंग्लिशमध्ये दिसायला लागेल. तिथल्या तिथं स्विच करता येतं, काही अडचण नाही. ठीक आहे. इथं काय आता क्वेश्चन, युअर टीचर वॉन्ट्स टू कीप द स्टुडंट मार्क्स अँड अटेंडन्स इन वन प्लेस, व्हॉट सिस्टम इज युजफुल. एका शिक्षकाला काय करायचंय, विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि अटेंडन्स एका ठिकाणी आपल्याला काय करायचंय, स्टोअर करायचं. तर यापैकी कुठलं प्रकार वापरणं शिक्षकासाठी योग्य असेल. इन्फॉर्मेशन सिस्टीम दॅट वर्क्स लाईक अ डिजिटल रजिस्टर, वर्ड फाईल विथ ऑल नेम्स, USB विथ एक्सेल फाईल, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. सोडवलंय ना. मग आता याच्यात काय वेगळं झालं, आणि हे मी सांगतोय, हा कितव्या सेशनवर गेलाय, 17. आता याला पहिल्या सेशन मधला हा पहिला प्रश्न विचारला तर त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आला. म्हणजे काय झालं, फक्त कंप्लीट करून पुढे पळाला. असं नाही झालं पाहिजे. काय करायला लागेल सांगा याला, कुठला पर्याय वापरायला लागेल, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा. कुठला. आता समजा आपल्याला वाटलं
USB विथ एक्सेल फाईल. यावर क्लिक केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. उत्तर चुकलं की ते लगेच सांगणार आहे. याला 100 पैकी 100 तेवढ्यामुळेच पडले. त्या नॉलेज चेकला ते सांगत नव्हतं. ज्याच्यावर क्लिक केलं त्याचं उत्तर बरोबर देऊन पुढे जात होता. याच्याकडे काय केलं, इराणीत त्याच्याकडून बरोबर करून घेतलं म्हणून त्याला 100 पैकी 100 पडले. तुमच्या मनात जरा थोडं कौतुकाचे भाव निर्माण झाले असतील, अरे याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये कसे काय पडले. काय करायला लागेल आपल्याला, इन्फॉर्मेशन दॅट वर्क्स लाईक अ डिजिटल रजिस्टर. बरोबर की नाही. त्यानंतर यू यूज युअर फोन टू सर्च सायन्स टॉपिक अँड सेंड इट टू युअर फ्रेंड ऑन व्हॉट्सॲप. व्हॉट हेल्प्स यू टू डू दिस. तुमच्या मित्राला तुम्ही सायन्स टॉपिकवरचे काही टॉपिक सर्च केलेले आहेत ते व्हॉट्सअपवरती पाठवायचे. तुम्ही काय करा. आता हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे, काही अवघड नाही. काय करणार तुम्ही, इंटरनेट कंपनी टॉवर हे करणार का, शोधणार कुठे, मोबाईलची बॅटरी आणि ऍप शोधणार का, सॉफ्टवेअर इंटरनेट अँड डिजिटल टूल्स टुगेदर का, बिग स्टोरेज इन आयफोन, काय करणार. कशाची गरज लागणार आहे तुम्हाला. तुम्ही बोलायला शिका, म्हणजे जरा थोडस काय अवघड प्रश्न काय होतं. तुमच्याकडे इंटरनेट असलं पाहिजे, तुमच्याकडे सॉफ्टवेअर असलं पाहिजे, तुमच्याकडे डिजिटल त्याच्याशी रिलेटेड काय ते असलं पाहिजे. बरोबर की नाही. वाय डू पीपल से दॅट IT इम्पॉर्टंट इन डेली लाईफ. लोक का म्हणतायत की IT ही डेली लाईफ मध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे, असं का वाटतं. इट अलाउज ओनली एंटरटेनमेंट ऑन मोबाईल म्हणून वाटतंय का. इट कनेक्ट हार्डवेअर पार्ट्स लाईक माऊस अँड प्रिंटर म्हणून वाटतंय का. तुम्हाला इंग्लिश जड जाते का जास्त, मराठी करू का परत. बरं ठीक आहे, मराठी करतो. हे आता 2 प्रश्न आपले इंग्लिशमध्ये सोडून झाले. इथं आपण मराठी केलं. हे बघा मार्क्स तिथं बरोबर आले पाहिले 2. सेशन कंप्लीशन टेक्स्ट. माहिती तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे का मानले जाते. कारण त्याचा वापर करमणुकीसाठी केला जातो म्हणून मानले जाते. कारण ते केवळ संगणकातील हार्डवेअरला जोडते. कारण त्याच्या सहाय्याने माहिती मिळवणे, साठवणे, पाठवणे, शेअर करणे शक्य होते. कारण ते वीज नसतानाही चांगले काम करते. कारण याच्या सहाय्याने काय करता येते, आपल्याला माहिती नवीन शिकायला मिळते, साठवता येते, पाठवता येते आणि शेअर करायला पण शक्य होते. शालेय शिक्षणात ITचा वापर केला जातो हे पुढील कोणत्या उदाहरणातून दिसून येते. ठीक आहे, शाळेत ITचा वापर करतात म्हणजे नक्की काय, तर शिक्षक विविध घोषणा देण्यासाठी शाळेची वेबसाईट अपडेट करतात. म्हणून विद्यार्थी शाळेत लंच मेनू पाहण्यासाठी फोनचा वापर करतात. म्हणून शिक्षक गुगल मीटचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देतात किंवा वर्ग घेतात. म्हणून किंवा शाळेच्या लायब्ररीत पुस्तक इन किंवा आउट करण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर करत आहे. म्हणून शिक्षक गुगल मीटचा वापर करून ऑनलाईन वर्ग घेतात. बरोबर की नाही. तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही आपापल्या घरून एकाच वेळी तुमच्या प्रोजेक्ट मधील एकाच फाईलवर काम करत आहात. हे कशामुळे शक्य आहे. एकाच वेळी आपल्याला हे अशा प्रकारचे कामं करता येतात. एकाच फाईलवर करता येऊ शकतात. हे कशामुळे शक्य होतं. हायस्पीड इंटरनेटची उपलब्ध आहे म्हणून. कोऑर्डिनेशनसाठी चॅटिंग टूलचा वापर. क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे ऑनलाईन फाईल शेअरिंग, एडिटिंग शक्य होते. किंवा सारख्या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर. याचं उत्तर काय, क्लाउड कॉम्प्युटिंग. आता क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय माहितीये. आता इथं तुम्ही माहिती तयार केली आणि सेव्ह केली तर ह्याच लॅपटॉपमध्ये सेव्ह होणार आहे. बरोबर. पण क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे ऑनलाईन स्टोरेज असतं. काय असतं, ऑनलाईन स्टोरेज, की जे ऑनलाईन आता आपण जे वेबसाईट पाहतो ना, कुठली वेबसाईट पाहिल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन लगेच मिळते आणि कुठूनही मिळते. याचं मेन कारण आहे ती माहिती क्लाउड कॉम्प्युटिंग वरती स्टोअर आहे. आणि क्लाउड कॉम्प्युटिंग जसं थोडक्यात आपलं शहर आहे आणि शहरामध्ये पाण्याची टाकी, हे झालं क्लाउड कॉम्प्युटिंग. आणि त्याला जोडून जी नळ जोडून आलाय आपल्या घरात आणि प्रत्येकाच्या घरात गेलाय. बरोबर. मग ते प्रत्येकाच्या नळाला त्या टाकीतलं पाणी येतं. काय येतं,
क्लाउड कॉम्प्युटिंग. आणि आपल्याच बोरचं पाणी आपल्याच नळाला येतं फक्त. हे काय झालं? तुमचं स्थानिक स्टोरेज. लक्ष झालं? तर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे काय होतं, ते सगळ्यांना ऍक्सेस मिळतो ना त्या पाण्याचा. तसं सगळ्यांना त्या माहितीचा ऍक्सेस म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तुमचा मित्र म्हणतो तुम्ही कॉम्प्युटर सायन्स आणि IT एक सारखे आहात, तुम्ही काय समजा. जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला, जीमेल आणि ईमेल एक आहे का, तसा हा प्रश्न आलाय. ठीक आहे. कॉम्प्युटर सायन्स आणि IT एक सारखे आहेत का? नाहीये. तर मग का? तर कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर बनवते, IT त्याचा उपयोग करते. ठीक आहे. शिक्षक पॉवर पॉईंटचा वापर शिकवण्यासाठी करतात. हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? कोणत्या प्रकारचं आहे? तर स्लाइड सादर करणे आणि प्रेझेंटेशन करणे. पॉवर पॉईंटचा उपयोग कशासाठी केला जातो? प्रेझेंटेशनसाठी केला जातो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देता तेव्हा संगणक काय करतो? काय करतो? फाईल सेव्ह करतो, गुगल उघडतो, फाईल स्क्रीनवर दाखवतो का फाईल प्रिंटरकडे पाठवतो? फाईल प्रिंटरकडे पाठवतो. संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय असते? आता तुम्ही सांगा. आपण बोललो या विषयावर. ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय? कॉम्प्युटरला व्हायरस पासून संरक्षित करते, हे काम आहे का? कॉम्प्युटरला व्हायरस पासून संरक्षित करण्याचं काम कोण करतं? अँटीव्हायरस. आणि हे जे मी सांगतो हे नीट व्यवस्थित समजून घ्या बरं, कारण परीक्षेत याच्यावर प्रश्न येतात. हे लक्षात घ्या. थेरी 6 मार्कांना थेरी आहे, 15 मार्कांना 6 मार्क पास व्हायला लागतात. आणि सेपरेट पासिंग आहे फायनल एक्झामचं. हे काम कोण करतं? अँटीव्हायरस करतो. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम करते का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय? कॉम्प्युटरला इंटरनेटशी जोडतं, ते काम याचं आहे का? नाहीये. बरोबर? लक्षात आलं? त्याच्यानंतर काय रे? हा, जा बाबा. ठीक आहे. कॉम्प्युटरला इंटरनेटशी जोडायचं काम कोण करतं? वायफाय किंवा तुमच्या इथरनेट केबल्स करू शकतात. ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यात समन्वय साधते, जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. बरोबर? तुम्ही परीक्षा फॉर्म मध्ये तुमचे नाव टाईप करता, त्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते? परीक्षा फॉर्म मध्ये तुमचं नाव टाईप करायचं असेल तर कोणतं डिव्हाइस वापरणार? आउटपुट डिव्हाइस. आता आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? असे डिव्हाइस कॉम्प्युटर की ज्याचा उपयोग आपल्याला माहिती मिळण्यासाठी होतो, त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइस. उदाहरणार्थ मॉनिटर. याच्यावरनं काय आली आपल्याला माहिती कळाली. प्रिंटर, याच्यावरनं माहिती छापून मिळाली. म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला मिळते माहिती त्याला काय म्हणतात? आउटपुट डिव्हाइस. आणि इथं आपल्याला कशाची गरज आहे? आपण फॉर्म मध्ये नाव टाईप करतोय म्हणजे आपल्याला माहिती काय द्यावी लागणार आहे? पुरवावी लागणार. त्याला म्हणायचं इनपुट डिव्हाइस. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? इनपुट डिव्हाइस. सगळे प्रश्न बरोबर दिले, यस करा. तुमचं सेशन कंप्लीट झालं, आउट ऑफ मार्क्स मिळाले. असं सेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सेशन कंप्लीट करा. आज सेशन क्रमांक 1 जमेल सगळ्यांना? मग नंतर मी तुम्हाला उद्या सेशन 2 मधले जे काही इन्फॉर्मेशन असेल त्याचं लेक्चर घेईल, प्रश्न सोडवून दाखवेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सोडवायचे. लक्ष झालं?